क्षेत्र सखाराम महाराज दिंडीचे पंढरपूरकडे उत्साहात प्रस्थान। तालुक्यातील श्री क्षेत्र सखाराम महाराज दिंडीचे 1 जुलै रोजी पंढरपूरकडे पायी प्रस्थान झाले। पहाटेपासूनच गावात विठ्ठल नामाच्या गजराने आणि टाळ मृदंगाच्या निनादाने वातावरण भक्तिमय झाले होते। दिंडी प्रस्थान सोहळ्यासाठी परिसरातील वारकरी, भाविक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अभंग, भजन आणि हरिनामाच्या गजरात दिंडीला उत्साहात निरोप देण्यात आला। प्रस्थानापूर्वी श्री क्षेत्र सखाराम महाराज मंदिरात ह.भ.प. तुकाराम महाराज सखारामपूरकर यांचे हस्ते पूजा अर्चा, महाआरती व पालखी पूजनाचा कार्यक्रम पार पडला। यानंतर पालखीला फुलांनी सजवून वारकऱ्यांच्या उपस्थितीत दिंडीची सुरुवात करण्यात आली। भगव्या पताका, टाळमृदंग आणि विठ्ठल रुक्मिणीच्या जयघोषात दिंडीने पंढरपूरकडे मार्गक्रमण सुरू केले। दिंडीत महिला, युवक तसेच ज्येष्ठ वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून शिस्तबद्ध पद्धतीने दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे। वारकऱ्यांसाठी मार्गावर पिण्याच्या पाण्याची, वैद्यकीय मदतीची तसेच निवास भोजनाची व्यवस्था विविध ठिकाणी करण्यात येणार आहे। गावकऱ्यांनीही दिंडीच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती। दरवर्षीप्रमाणे यंदाही दिंडी मार्गक्रमण करत असताना विविध ठिकाणी भजन, कीर्तन, प्रवचन व हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे। वारकरी परंपरेचा वारसा जपत आणि विठ्ठल भक्तीचा संदेश देत ही दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली आहे। विठ्ठल नामाच्या अखंड गजरात आणि भक्तिभावाच्या वातावरणात सखाराम महाराजांची दिंडी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे। महाभूमी डिजिटलसाठी वसुदेव राजनकर, जळगाव, जामोद। मी माझे वडील स्वर्गीय माधवराव पाटील हे नित्यनेमाप्रमाणे इलोरा संस्थानला दर्शनाला यायचे। ते गेल्या 8 वर्षापूर्वी त्यांचं निधन झाल्यानंतर, स्वर्गवासी झाल्यानंतर मी तो नित्यनियम चालू ठेवला श्रीराम महाराज पुण्यतिथीला, आणि मध्येही मी इलोरा येथे नेहमी येत असतो। महाराजांची भेट झाली म्हणजे तुकाराम महाराजांचा आशीर्वाद हा मी घेत असतो। परंतु यावर्षी मला पंढरपूर वारीचा योग आला आहे। मी इलोरा ते पंढरपूर पायदळ वारी ही करत आहो। माझ्या मनामध्ये 10 ते 12 वर्षापासून पंढरपुराची वारी करावी ही इच्छा होती, परंतु पंढरीच्या कृपेने यावर्षी ती वारी पूर्ण जात आहे। आज 1 जुलैपासून 23 जुलैपर्यंत मी या वारीमध्ये पायी जाणार आणि पंढरपुरात जाऊन पंढरीनाथाचे दर्शन घेऊन या सर्व आपल्या या सगळ्या प्रपंचासाठी पंढरीचा आशीर्वाद मागणार। अनेक वर्षापासून हे इच्छा आमच्या की आमच्या इथून संत सखाराम महाराजाची पालखी जी प्रस्थान होते त्याला आम्ही दगडूपर्यंत अनेक वर्षापासून येत आहोत, आणि इथं आल्यानंतर या पायी वारी इथपर्यंत आमची जी भेंडवडपर्यंत येतो त्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आम्हाला त्यातून मिळते। आणि हा जो सोहळा पाहायला मिळतो तो अतिशय आगळा वेगळा सोहळा आहे। पंढरपूरला हे सर्व भाविक विठुरायाच्या दर्शनाला जात आहेत। एवढं मोठं अंतर स्वतः पायी चालत जाणं हा काही साधा विषय नाही आहे, परंतु त्यांच्या जाण्यामुळे ते सर्व आम्हा सर्वांसाठी चांगल्या सदिच्छा घेऊन येतात। त्यामुळे या पायीवारीचं गरज नाही। आता या पालखीचा जो मार्ग आहे तो मार्ग आज सकाळी 1/7/2026ला बुधवारी सकाळी 8 वाजता दिंडीचे हजारो वारकऱ्यांच्या सोबत प्रस्थान झालं। भेंडवडला नाश्ता झाला, आता भास्करला मुक्काम आहे आणि खामगाव, जालना, बीड, बार्शी करत या मार्गे ही दिंडी पालखी पंढरपूरला पोहोचणार आहे। पंढरपूरला कोणत्या तारखेला पोहोचणार? पंढरपूरला ही आता आषाढ शुद्ध नवमी 23/7/2026ला पोहोचणार आहे। आणि या दिंडीत दररोज काकडा, हरिपाठ, कीर्तन आणि त्याचबरोबर दिवसभर भजन, आणि दिंडीला काही खर्च करावा लागत नाही, कारण सगळे मुक्कामं जे आहेत अर्थात चहा असेल, नाश्ता असेल, दोन्ही टाईमचं जेवण असेल ते मुक्कामं लागलेले आहेत। त्यामुळे या दिंडीचा जेवणाचा खर्च अजिबात नाही आहे। बाकीचा जो खर्च येते म्हणजेच वाहनांचा वगैरे तो खर्च संस्थानला करावा लागतो, तोही भाविकांच्या निधीतूनच केला जातो।